हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी यामधील रिकॉन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिक मधला सब टॉपिक ऍडमिशन ऑफ अ पार्टनर या टॉपिकवर आधारित आपण काही MCQ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परीक्षेला या टॉपिकवर आधारित जर MCQ आले तर त्याचे आन्सर्स कसे जज करायचे याची प्रॅक्टिस विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्ही या चॅनलवर यापूर्वी या टॉपिकचे थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टिप्स तुम्ही पाहिलेल्या आहेत. तुम्हाला जर अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज पाहिजे असतील, चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला मित्रांनो, आज आपण सुरू करूया या व्हिडिओमध्ये MCQ इन ऍडमिशन ऑफ पार्टनर. या व्हिडिओमध्ये मी काही सोपे आणि काही अवघड दोन्ही प्रकारचे प्रश्न टाकलेले आहेत. जे विद्यार्थी ऑनलाईन व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी लाईव्ह चॅट मध्ये लगेच क्वेश्चन नंबर आणि त्याचा आन्सर मला सबमिट करायचा आहे. प्रत्येक क्वेश्चन नंतर साधारणपणे 5 ते 6 सेकंद वेळ दिला जाईल. त्या वेळामध्ये तुम्हाला तुमचे आन्सर्स टाकायचे आहे. जे विद्यार्थी नंतर व्हिडिओ पाहतील, युट्यूबवर हा व्हिडिओ अवेलेबल आहे, त्यांनी स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. एसके कॉमर्स क्लासेस संगमनेर, 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, रिकॉन्स्टिट्यूशन्स ऑफ पार्टनरशिप, त्यामधला सब टॉपिक आहे ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि आन्सर लगेच जज करायचा आहे. पहा आणि लाईव्ह चॅट बॉक्स जो दिसतो आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा आन्सर टाकायचा आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, द डॅश डॅश ऑफ पार्टनरशिप प्रायमरीली इन्व्हॉल्व चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. ऑप्शन आहे डिसोल्युशन, रिकॉन्स्टिट्यूशन, रिअलायझेशन, रिव्हॅल्युएशन. पार्टनरशिपचा कोणता घटक म्हणजे ज्यामध्ये इन्व्हॉल्व असतं चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपचा स्वरूप बदलणे म्हणजे नेमकं काय? व्हेरी गुड आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह ऑप्शन बी, that is reconstitutions. That is the name of our topic. Right answer, reconstitution. Reconstitutions म्हणजे चेंज इन फॉर्म ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे. पार्टनरशिपचे प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतात पार्टनर्सचे, त्यालाच आपण रिकॉन्स्टिट्यूशन्स आपण असं म्हणतो. त्याचे 4 कारण आहेत: ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर आणि अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पहा, तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि आन्सरचा ऑप्शन असं पटकन टाइप करून टाकायचं आहे. अकॉर्डिंग टू डॅश डॅश अ पर्सन कॅन बी ऍडमिटेड ऍज अ न्यू पार्टनर. ऑप्शन ए आहे पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4. बी आहे पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 12 and 17. सी ऑप्शन आहे सेक्शन 48 आणि डी ऑप्शन आहे सेक्शन 31(1). पहा मित्रांनो, कदाचित या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहित नसेल. मी एका प्रश्नामध्ये तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तर सांगतोय. पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 4 हा पार्टनरशिपच्या डेफिनेशनचा सेक्शन आहे. डेफिनेशन, पार्टनरशिपची व्याख्या. ठीक आहे. पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 12 and 17
हा आहे प्रोव्हिजन्स ऑफ पार्टनरशिप. तुम्हाला माहिती आहे, जर पार्टनरशिप डीड नसेल तर प्रोव्हिजन्सचा वापर केला जातो. त्या प्रोव्हिजन काय, त्याचा सेक्शन 12 आणि 17 आहे. पार्टनरशिप ऍक्ट 1932 चा सेक्शन 48 जो आहे तो आहे रिपेमेंट ऑफ पार्टनर्स लोन. पार्टनर्स लोन त्या बाबतीत जो सेक्शन आहे तो 48 आहे. आणि ऍडमिशन ऑफ पार्टनर साठी सेक्शन आहे पार्टनरशिप ऍक्ट 1932 त्याचा सेक्शन 31(1). ज्या विद्यार्थ्यांनी बुक मध्ये सेक्शन बारकाईने पाहिले आहेत त्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे ऑप्शन डी, दॅट इज अ पार्टनरशिप ऍक्ट 1932 सेक्शन 31(1). असाही प्रश्न येऊ शकतो जिथे हुशार विद्यार्थी सुद्धा कन्फ्यूज होतो. ठीक आहे, मी तुम्हाला 4ही उत्तर सांगितलेले आहेत, म्हणजे एका प्रश्नात 4 प्रश्नांची उत्तर जवळपास झालेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, द पर्पज ऑफ डॅश डॅश is to increase the capital of the partnership. ऑप्शन पाहूया आपण. ऍडमिटिंग न्यू पार्टनर, रिटायरिंग अ पार्टनर, डिझोल्युशन ऑफ अ फर्म का रिलायझेशन. कशाचा पर्पज आहे का पार्टनरशिपचं कॅपिटल वाढवायचं, भांडवल वाढवणे. व्हेरी गुड आन्सर, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर, दॅट इज ऍडमिटिंग अ न्यू पार्टनर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस डॅश डॅश. मित्रांनो, हे जे सूत्र आहेत हे कोणत्याही पद्धतीने बदल होतो, म्हणजे इक्वल टू एकच सूत्र आपण 3 पद्धतीने लिहू शकतो. तुम्हाला मॅथमॅटिकल रूल्स माहिती आहे. तर या सूत्राचं उत्तर पहा. रिकाम्या जागेच्या ऐवजी जागेवर काय शब्द येईल, प्रॉफिट शेअरिंग रेशो, इक्वल रेशो, गेन रेशो का सॅक्रिफाईस रेशो. न्यू रेशो कॅल्क्युलेट करताना, न्यू रेशो आपण केव्हा कॅल्क्युलेट करतो, नवीन पार्टनर ऍडमिट झाल्यानंतर जो सर्व पार्टनरचा मिळून न्यू रेशो असतो त्यावेळेला एस, व्हेरी गुड आन्सर, सॅक्रिफाईस रेशो, ऑप्शन डी. पहा, नवीन पार्टनर ऍडमिट होतो त्यावेळेला नवीन पार्टनरला जुने पार्टनर म्हणजे ओल्ड पार्टनर जे आहेत ते आपल्या हिस्स्यातून काही भाग देत असतात. त्यांनी आपल्या हिस्स्यातून जेवढा भाग दिला त्याला सॅक्रिफाईस म्हटलं जातं. आणि तो सॅक्रिफाईस कॅल्क्युलेट केला जुन्या रेशो मधून तर तुम्हाला न्यू रेशो कॅल्क्युलेट होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो ड्यू टू डॅश डॅश. चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, ऍडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, ऑल ऑफ द अबव. कोणत्या कारणामुळे प्रॉफिट शेअरिंग रेशो बदलतो. सर, ऍडमिशन मुळे बदलतो, यस. रिटायरमेंट मध्ये सुद्धा, डेथ ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा. बिकॉज ऑफ ऑल दीज 3 एक्झाम्पल्स, 3 रिझन्स, देर इज डेफिनेट चेंज इन द रिमेनिंग पार्टनर शेअर. Okay, and that's why the answer is option D, that is all of the above. Correct answer. Next question, balance of 1 is equal to 1 minus dash dash. मित्रांनो, ज्या वेळेला नवीन पार्टनर बिझनेस मध्ये ऍडमिट होतो त्यावेळेला न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेट करावं लागतं. बॅलन्स ऑफ 1 म्हणजे काय, संपूर्ण प्रॉफिट मधून काय वजा केल्यावरती 1 म्हणजे संपूर्ण प्रॉफिट. तर ते काय, त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. सॅक्रिफाईस रेशो वजा करायचा, गेन रेशो वजा करायचा, शेअर ऑफ न्यू पार्टनर वजा करायचा का ओल्ड रेशो वजा करायचा. व्हेरी गुड, ऑप्शन सी, मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह ऑप्शन सी. गुड आन्सर. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर पाहत असाल तरी सुद्धा मी जो मध्ये वेळ देतो त्या वेळामध्ये तुम्ही आन्सर गेस करून जज करायचा आहे आणि मग स्वतःचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ. गुडविल कशाच्या बेसवर कॅल्क्युलेट केलं जातं, नंबर ऑफ पार्टनर, पार्टनर्स कॅपिटल, पास्ट परफॉर्मन्स,
का टँजिबल ऍसेट? गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा बेस मानला जातो? भागीदारांची संख्येवर डिपेंड असतं का भागीदाराच्या कॅपिटलवर असतं? पास्ट परफॉर्मन्स म्हणजे इथून मागे झालेली उलाढाल आणि प्रॉफिट त्यावर असतं का टँजिबल ऍसेट्स वर असतं? येस, गुड आन्सर हियर. ऑप्शन सी, पास्ट परफॉर्मन्स. गुड आन्सर. ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यांचं सर्वांचं अभिनंदन. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू डॅश डॅश. ऍव्हरेज प्रॉफिटचं सूत्र काय आहे? टोटल प्रॉफिट भागिले टोटल लॉस, टोटल प्रॉफिट गुणिले इयर्स, टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स, का प्रॉफिट गुणिले गुडविल? ऍव्हरेज प्रॉफिट तुम्हाला माहिती आहे, ऍव्हरेज काढायचा म्हणजे सरासरी. सरासरी काढताना आपण बेरीज करतो आणि भागिले किती संख्या आहेत त्याने डिवाइड करतो. ठीक आहे, म्हणजे इथे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज द प्रॉफिट विच इज अर्न ओव्हर अँड अबव्ह द नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट म्हणजे आपला एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे, त्यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळाला, तो जो जास्त मिळालेला प्रॉफिट आहे त्याला काय म्हणतात असा क्वेश्चन आहे. तुमचा अपेक्षित प्रॉफिट होता त्यापेक्षा जास्त मिळाला. ठीक आहे, पर्याय पहा. ऍव्हरेज प्रॉफिट म्हणतात का सुपर प्रॉफिट म्हणतात? गुडविल का रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतात? व्हेरी गुड. तुम्हाला जर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलच्या मेथड माहित असतील तर डेफिनेट आन्सर येणार. बरेच विद्यार्थी ए आणि बरेच विद्यार्थी बी असं ऑप्शन देत आहेत, परंतु करेक्ट आन्सर ऑप्शन बी, दॅट इज सुपर प्रॉफिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. When a new partner bring his share of goodwill, dash dash account is debited. ब्रिंग म्हटलेलं आहे म्हणजे त्याने कॅश मध्ये गुडविल आणलेला आहे. ज्या वेळेला नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतो, तुम्हाला माहिती आहे तो दोन प्रकारचे पैसे आणतो. एक म्हणजे कॅपिटल जे स्वतःसाठी आणतो, आणि दुसरं म्हणजे गुडविल, तो इतर पार्टनरांसाठी आणतो, जे जुने पार्टनर आहेत त्यांच्यासाठी आणतो. मग ज्या वेळेला गुडविल त्याने रोख आणलं जातं त्यावेळेला in the books of firm what will be journal entry, and in that journal entry which account is debited असा क्वेश्चन आहे. ऑब्विसली ऑप्शन पाहूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, गुडविल अकाउंट, कॅश और बँक अकाउंट का रिलायझेशन अकाउंट? गुडविल रोख आणलेला आहे, कोणता अकाउंट डेबिट होईल? येस, नाइस आन्सर, व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन सी, कॅश और बँक अकाउंट विल बी डेबिटेड. Okay, next question. When goodwill raise, dash dash account is debited. Option पहा. Cash or bank account, partners capital account, goodwill account का partners current account? ज्या वेळेला नवीन पार्टनर गुडविलचे पैसे रोख आणू शकत नाही, at that time we need to raise the goodwill. रेजच्या ऐवजी कधी कधी क्रिएट, ओपन असे शब्द येतात. या सर्वांचा अर्थ एकच आहे मित्रांनो, गुडविल तयार केलं. गुडविल ही आपली ऍसेट आहे आणि ऍसेट तयार केली म्हणजे ऍसेट आपल्याकडे आली, आणि ज्या ज्या वेळेला ऍसेट आली त्या वेळेला अकॉर्डिंग टू रूल ऑफ रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन. ओके, ज्या वेळेला गुडविल रेज असतं त्यावेळेला गुडविल अकाउंट डेबिट असतं, म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आन्सर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत. नेक्स्ट. गुडविल ब्रिंग बाय न्यू पार्टनर इज डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर इन डॅश डॅश रेशो. ऑप्शन पाहूया. सॅक्रिफाईस रेशो, गेन रेशो, न्यू रेशो आणि इक्वल रेशो. सॅक्रिफाईस रेशो ऍडमिशनच्या वेळेस असतो, गेन रेशो रिटायरमेंटच्या वेळेस असतो, न्यू रेशो प्रत्येक वेळेला असतो, कॅल्क्युलेट करतो आपण. इक्वल रेशो ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. ज्या वेळेला नवीन पार्टनर गुडविलचे पैसे रोख आणतो, ब्रिंग आहे, ब्रिंग म्हणजे रोख आणले, त्यावेळेला जुने पार्टनर ते कोणत्या रेशोत वाटून घेतात? तुम्हाला माहिती आहे, ज्या पार्टनरने जेवढं बलिदान केलं, बलिदान म्हणजे सॅक्रिफाईस केला, म्हणजे तेवढं त्याग केला, त्याच रेशोमध्ये त्यांना गुडविलचे पैसे मिळतात. म्हणजे राईट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज सॅक्रिफाईस रेशो. ठीक आहे, आणि गुडविल रेज असेल तर वेगळं आहे उत्तर पहा. हे फक्त सॅक्रिफाईस केव्हा?
गुडविल कॅश मध्ये आणलं तरच. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द अकाउंट विच शो चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट. असं अकाउंट जे चेंज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट, ज्या वेळेला ऍसेटच्या किमती बदलतात त्या बदललेल्या किमती या अकाउंट मध्ये टाकल्या जातात. रिलायझेशन, रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल का डिफिशियन्सी? पहा काय आन्सर आहे. एस, मुलांचं रिलायझेशन आणि रिव्हॅल्युएशन यामध्ये कन्फ्युजन आहे. ओके, मी आन्सर सांगितल्यावर सांगतो. ऍडमिशन ऑफ अ पार्टनर हा टॉपिक आहे. एस, व्हेरी गुड. मेजॉरिटी स्टुडंट्स गिव्ह ऑप्शन बी, दॅट इज करेक्ट आन्सर, रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिलायझेशन अकाउंट हे इन केस ऑफ लिक्विडेशन म्हणजे डिझोल्युशन असतं. डिझोल्युशन ज्या वेळेला बिझनेस बंद करतो त्यावेळेला रिलायझेशन अकाउंट असतं, आणि ज्या वेळेला रिकन्स्टिट्यूशन असतं त्यावेळेला रिव्हॅल्युएशन अकाउंट असतं. लक्षात घ्या, ठीक आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच दुसरं एक नाव आहे, कदाचित तोही प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सेस ऑफ ऍक्च्युअल कॅपिटल ओव्हर प्रोपोर्शनेट कॅपिटल इज कॉल्ड. ऑप्शन पहा, सरप्लस कॅपिटल, प्रॉफिट, डेफिसिट कॅपिटल आणि लॉस. एक्सेस ऑफ ऍक्च्युअल कॅपिटल ओव्हर प्रोपोर्शनेट कॅपिटल म्हणजे काय? आपण ज्या वेळेला प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळेला सर्वात शेवटची ऍडजस्टमेंट असते, कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल द पार्टनर इज ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो assuming that the new partners capital as base. कधी कधी ओल्ड पार्टनरचा क्लोजिंग कॅपिटल सुद्धा बेस मानलं जातं. म्हणजे समजा अकॉर्डिंग टू न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, समजा एखाद्या एक्झिस्टिंग पार्टनरचं कॅपिटल पाहिजे 1 लाख रुपये आणि त्याचं ऍक्च्युअल कॅपिटल आहे 1,20,000 रुपये, तर जे जास्तचे पैसे आहे त्याला कोणतं कॅपिटल म्हणतात असा प्रश्न आहे. व्हॉट इज आन्सर? व्हेरी गुड. ऑप्शन ए, सरप्लस. आणि हाच जर उलटा क्वेश्चन असता, एक्सेस ऑफ प्रोपोर्शनेट कॅपिटल ओव्हर ऍक्च्युअल कॅपिटल, तर त्याचा आन्सर डेफिसिट कॅपिटल आला असतं. म्हणजे तेवढे पैसे त्या पार्टनरने घरून आणायला पाहिजे. हे सरप्लस आहे, हे पैसे रिफंड होईल किंवा लोन अकाउंटला ट्रान्सफर होईल किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर होईल. व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन गिवन इन द प्रॉब्लेम, वी विल फॉलो दॅट instructions. Okay, next question पाहूया. क्रेडिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट इज डॅश डॅश. सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन सांगा. लॉस ऑन रिलायझेशन, सॉरी रिव्हॅल्युएशन, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, गुडविल का डेफिसिट? क्रेडिट बॅलन्स आहे. फटाफट उत्तर आलेलं आहे ऑप्शन बी, प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. आणि जर डेबिट बॅलन्स असतं तर व्हेरी गुड, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. डेबिट बॅलन्स, rule of nominal account, debit all expenses and losses. Credit balance, rule of nominal account, credit all income and gain, credit all income and gain, income and gain म्हणजे प्रॉफिट. ओके, याला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असंही म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ऍज, मी मगाशीच सांगितलं रिव्हॅल्युएशन अकाउंटचं दुसरं नाव काय आहे. पहा या पर्यायामधून 4 पर्याय दिलेत तुम्हाला. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट का फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट? काय पर्याय आहे? व्हेरी गुड, ऍडजस्टमेंट अकाउंट. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अपिअरिंग ऑन द ऍसेट साइड ऑफ द बॅलन्स शीट इज. जे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला असतं ते काय असतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नावाने रेव्हेन्यू प्रॉफिट असतो का, सरप्लस असतो, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असतो का अनडिस्ट्रीब्युटेड लॉस असतो? मित्रांनो क्वेश्चन नीट बारकाईने पहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अपिअरिंग ऑन द ऍसेट साइड आहे. ऍसेट साइड, लायबिलिटी साइडला सुद्धा असतो. जो ऍसेट साइडला असतो तो काय असतो असा क्वेश्चन विचारलेला आहे. गुड, व्हेरी गुड. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज अनडिस्ट्रीब्युटेड लॉस. आणि हा लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साइडला लिहितो सुरुवातीलाच. ठीक आहे. आणि जो लायबिलिटी साइडला असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तो असतो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
An intangible asset having a value is dash dash. ऑप्शन बा फिक्स ॲसेट, करंट ॲसेट, गुडविल आणि स्टॉक. कोणती ॲसेट आहे? इंटेंजिबल ॲसेट म्हटल्यावरती गुडविल लगेच उत्तर येतंय. व्हेरी गुड आन्सर. Dash dash account is debited when an unrecorded liability is brought into business. ऑप्शन पाहूया पहिल्यांदा. लायबिलिटीज अकाउंट का पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट का कॅश और बँक अकाउंट. मित्रांनो क्वेश्चन नीट पहा. अनरेकॉर्डेड लायबिलिटी म्हणजे विच इज नॉट ऑलरेडी अपियर इन द आवर गिवन बॅलन्स शीट. आपल्या प्रश्नातल्या बॅलन्स शीट मध्ये ही लायबिलिटी नाही. ही अनरेकॉर्डेड आहे म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला सांगितली आणि ती तुम्हाला आता रेकॉर्ड करायची आहे. म्हणजे तुमची लायबिलिटी वाढली का कमी झाली? जी लायबिलिटी अगोदर नव्हती आता लिहायची आहे. लायबिलिटी वाढली का कमी झाली? येस, देयर इज इनक्रीज इन लायबिलिटी. अँड व्हॉट इज इफेक्ट ऑफ इनक्रीज इन लायबिलिटी? लायबिलिटी वाढल्याचा परिणाम काय? प्रॉफिट का लॉस? लॉस. आणि लॉस आपण कोणत्या अकाउंट मध्ये डेबिटला लिहितो? येस, व्हेरी गुड. ऑप्शन सी, रिव्हॅल्युएशन अकाउंट. करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. जेव्हा गुडविल ओल्ड पार्टनर विड्रॉन करतात म्हणजे त्यांनी बिझनेस मधून तेवढे पैसे घरी नेले गुडविलचे. गुडविल कॅश मध्ये आणलं जातं, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. ते गुडविल वाटून घेतलं जातं, डिस्ट्रीब्यूट केलं जातं गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यामुळे कॅपिटल वाढतं. आणि विड्रॉन केले म्हणजे तेवढे पैसे घरी नेले ना. कोणता अकाउंट क्रेडिट होईल पहा? रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅश और बँक अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि गुडविल. मित्रांनो मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो गुडविल विड्रॉन म्हणजे ड्रॉइंग आहे. ओके. कॅश ड्रॉइंग आहे. गुडविल विड्रॉन म्हणजे कॅश ड्रॉइंग आहे. आणि कॅश ड्रॉइंग आहे म्हणजे पैसे गेले, कॅपिटल कमी झालं. ओके. इट विल बी डेबिटेड इन कॅपिटल अकाउंट अँड क्रेडिटेड इन कॅश और बँक अकाउंट. सो राईट आन्सर हियर ऑप्शन बी, that is cash or bank account. Majority of students given correct answer. Congratulations all of them. Okay. Next question. Mr. A and Mr. B are equal partners. Admit Mr. C into partnership for 1/4 share. New profit sharing ratio will be. आता ऑप्शन टाकायच्या अगोदर ऑप्शन टाकल्यानंतर कन्फ्युजन होतं. मित्रांनो अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन असू शकतात. तुम्हाला मी सोपी पद्धत सांगतो कसं कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं? जुने पार्टनर ए आणि बी आहे त्यांचा ओल्ड रेशो आहे इक्वल म्हणजे 1/2 1/2 1/2 म्हणजे डिनॉमिनेटर किती आला? 2. छेद किती आला? 2. ठीक आहे. नवीन पार्टनरचा रेशो आहे त्याचा शेअर आहे 1/4 1/4 म्हणजे डिनॉमिनेटर किती आला? 4. ओके. जुन्या पार्टनरचा छेद 2 आहे, नवीन पार्टनरचा हिस्सा दिला त्यात 4 आहे. या दोघांचा गुणाकार करा. 4 दुने 8. 800 रुपये डोळ्यापुढे आहे ना. 800 रुपीज. ओके. त्या 800 मधून 1/4 म्हणजे नवीन पार्टनरला किती दिले? 1/4. 800च्या 1/4 200 रुपये देऊन टाकले. नवीन पार्टनरला किती दिले? 200. राहिले किती रुपये? 600 रुपये. ते 600 रुपीज जुने पार्टनर इक्वल वाटून घेतील 300. क्लिअर आहे. 800 कसे आले? त्यातून 200 दिले, राहिले 600. 600तले 300 आणि नवीन पार्टनरला 200. 300 200. कुणीही सांगेन नवीन रेशो काय झाला. बघा ऑप्शन 2/2 3/2 3/2 का इक्वल. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं डिनॉमिनेटरचं. त्या पटीत कोणतीही संख्या घ्या, नवीन पार्टनरचा हिस्सा बाजूला ठेवा, उरलेले पैसे जुन्या रेशो मध्ये वाटा आणि नवीन जे काय अमाऊंट तुम्हाला दिसते त्याचा रेशो करा. यू विल फाइंड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विदाउट एनी कॅल्क्युलेशन, रिटर्न कॅल्क्युलेशन. ओके. करेक्ट आन्सर आहे मग 300 200 म्हणजे किती आलं? यस, ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन.
इफ एनी ॲसेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर, जर एखाद्या पार्टनरने एखादी ॲसेट घेतली फ्रॉम द फर्म, डॅश डॅश अकाउंट डेबिटेड, सच ॲसेट अकाउंट, गुडविल अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट का पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मित्रांनो, एखादी ॲसेट टेकन अवे, इट इज ड्रॉइंग अँड यू नो व्हेरी वेल बिकॉज ऑफ ड्रॉइंग आवर कॅपिटल अकाउंट डिडक्टेड, इट मीन्स it is recorded at the debit side of capital account or current account. Okay, and which account is debited? This is asked here. काय आन्सर येईल मग? ऑप्शन डी, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, व्हेरी गुड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट इज. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे काय? मग अशी क्रेडिट बॅलन्स झाला, आता डेबिट बॅलन्स. पहा, पटकन सांगा. रिव्हॅल्युएशन लॉस, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, सरप्लस का डेफिसिट? जर प्रश्न असा डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट, तर इथं उत्तर आलं असतं डेफिसिट, है ना. डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन आहे. रिव्हॅल्युएशनचा जो डेबिट बॅलन्स इंडिकेट लॉसेस. ओके, and that's why answer here option A, revaluation loss. Good answer. In admission, when goodwill raised, it is written off among old partners in dash dash. Question जरा परत एकदा वाचूया. In admission, when goodwill raised, it is written off among old partners. Okay. जेव्हा गुडविल रोख आणलं जात नाही तेव्हा गुडविल रेज केलं जातं आणि ते राईट ऑफ करताना कोणत्या रेशोत जाईल असा क्वेश्चन आहे. ओल्ड रेशो, गेन रेशो, सॅक्रिफाईस रेशो का इक्वल रेशो? मित्रांनो, मगाशी हा क्वेश्चन आला होता, परंतु ज्या वेळेला गुडविल रोख आणलं त्यावेळेला ते डिस्ट्रीब्युट केलं त्यांच्या सॅक्रिफाईस रेशो. परंतु इथं गुडविल काय आहे? रेज आहे. रेज असेल तर ते रिटर्न ऑफ होईल ते ओल्ड रेशो मध्ये. ओल्ड रेशो म्हणजे जुन्या पार्टनरला जुन्या रेशो मध्ये. ओल्ड रेशो, ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. रिमेंबर दिस पॉइंट. मुलं भरपूर कन्फ्युजन करतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. At the time of admission of new partner, general reserve is dash dash. ज्या वेळेला नवीन पार्टनर बिझनेस मध्ये येतो त्यावेळेला जनरल रिझर्व काय केला जातो? जनरल रिझर्व हा आपला अक्युमुलेटेड प्रॉफिट आहे, जो जुन्या बॅलन्स शीट मध्ये, ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आपल्याला लायबिलिटी साइडला दिसतो. दॅट इज अक्युमुलेटेड प्रॉफिट, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. त्याचं काय केलं जातं? क्रेडिटेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट का क्रेडिटेड इन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट का डेबिटेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट का डेबिटेड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा जो रिझर्व आहे, हा रिझर्व जुन्या पार्टनरला डिस्ट्रीब्युट करून टाकला जातो, कारण नवीन पार्टनर येत असतो ना. मग त्यामुळं पार्टनरचं कॅपिटल वाढतं का कमी होतं? ऑब्विसली वाढतं. आणि कॅपिटल वाढतं म्हणजे तर कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल? येस, व्हेरी गुड आन्सर. Majority of students give option B, that is credited to old partners capital account. I will again say in their old ratio. लक्षात ठेवा, old ratio मध्ये वाटले जातील. This is correct answer. Congratulations. मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न आणि हे जर आवडत असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि किमान एकतरी मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात, पाहून झाल्यानंतर त्याला लाईकही करीत नाही. आणि तुम्हाला जर आणखी अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट केली पाहिजे. तुम्ही कमेंट केली म्हणजे आमचे व्हिडिओ फास्ट तयार होतात. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन द रिव्हॅल्युएशन अकाउंट अ डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ मशिनरी इज. मशिनरीची किंमत कमी झाली, डिक्रीज कमी झाली म्हणजे हा प्रॉफिट आहे का लॉस? मग रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये कुठे दिसेल असा क्वेश्चन आहे. पर्याय पाहूया आपण. अपियर क्रेडिट साइड, नॉट रेकॉर्डेड, अपियर डेबिट साइड का अपियर बोथ साइड पाहिजे? तिथं बीच साइड झाले, बोथ साइड. सांगा. मशिनरीची किंमत कमी झालेली आहे म्हणजे हा आपला लॉस आहे. लॉस कुठे लिहितो आपण? व्हेरी गुड. अपियर इन डेबिट साइड, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर हियर. Okay. Next question. At the time of reconstitutions of the firm, assets and liabilities of the firm are dash dash. Reconstitutions म्हणजे
चेंज इन फॉर्म ऑफ पार्टनरशिप. तर ऍसेट आणि लायबिलिटीचं काय केलं जातं? सोल्ड विकल्या जातात का रिप्लेस केल्या जातात का विड्रॉन बाय पार्टनर, पार्टनरने घरी नेतात, रिकॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्टनर घरी नेतात असं ऑप्शन दिलाय. का रिव्हॅल्यूड त्याच्या किमती बदलावल्या जातात. येस, व्हॉट इज जजमेंट युअर? येस करा आन्सर. विकल्या जातात का सर? डिझोल्युशनच्या वेळेला विकल्या जातात. ओके, येस, करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, दॅट इज रिव्हॅल्यूड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन ऍडमिशन प्रॉफिट और लॉस ऑन रिव्हॅल्युएशन इज डिस्ट्रीब्युटेड टू डॅश डॅश पार्ट. ऍडमिशनच्या केसमध्ये जो प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट किंवा लॉस आहे रिव्हॅल्युएशनचा, म्हणजे क्रेडिट बॅलन्स किंवा डेबिट बॅलन्स, हा कोणत्या पार्टनरला दिला जातो? पाहूया पर्याय. ऑल पार्टनरला, सर्वांना मिळतो का न्यू पार्टनरला मिळतो, ओल्ड पार्टनरला मिळतो का कोणालाच मिळत नाही? ऍडमिशन मध्ये रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट कोणत्या पार्टनरला मिळतो? पहा. येस, व्हेरी गुड आन्सर, ऑप्शन सी करेक्ट आन्सर, दॅट इज ओल्ड पार्टनर. ओके, शेवटचे प्रश्न आहेत आता दोन. फाइंड द ऑड वन. या प्रकारचे खूप सारे क्वेश्चन्स बनवता येतील, परंतु मी उगाच व्हिडिओ वाढवत नाही. तुम्हाला पुस्तकामध्ये भरपूर क्वेश्चन्स असे आहेत. जनरल रिझर्व, क्रेडिटर्स, बिल्डिंग आणि कॅपिटल, या चार मध्ये वेगळा शब्द कोणता आहे? जनरल रिझर्व, क्रेडिटर, बिल्डिंग का कॅपिटल? सर, सगळ्या लायबिलिटी आहेत एकच ऍसेट आहे? नाही, सगळ्या ऍसेट आहे एकच लायबिलिटी आहे, सगळे एक्सपेन्स आहे एकच इन्कम आहे, सगळे इन्कम आहे एकच एक्सपेन्स. असा विचार करा ना, तुम्हाला उत्तर मिळेल. येस, गुड आन्सर हियर, ऑप्शन सी, बिल्डिंग. बिल्डिंग ऍसेट आहे, बाकी सर्व लायबिलिटीला आपण लिहितो पहा. ओके, नेक्स्ट. फाइंड ऑड वन, सेम क्वेश्चन आहे. डिक्रीज इन ऍसेट, पेटेंट रिटर्न ऑफ, इनक्रीज इंटरेस्ट ऑन बँक लोन आणि आरडीडी रिटर्न ऑफ. डिक्रीज इन ऍसेट पाहूया ऑप्शन काय आहे. पेटेंट्स रिटर्न ऑफ, बी आहे आरडीडी रिटर्न ऑफ, सी आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन आणि डी आहे डिक्रीज इन ऍसेट. मित्रांनो पहा, डिक्रीज इन ऍसेट म्हणजे आपल्या ऍसेटची किंमत कमी झाली, हा आपला तोटा आहे. पेटेंट्स रिटर्न ऑफ म्हणजे पेटेंट्स ही सुद्धा आपली ऍसेट आहे, हा सुद्धा आपला तोटा आहे. इंटरेस्ट ऑन बँक लोन, बँकेचं लोन त्याचं इंटरेस्ट, बँक लोन लायबिलिटी आहे त्याचं इंटरेस्ट, हा सुद्धा आपला तोटा आहे. आरडीडी रिटर्न ऑफ, आरडीडी म्हणजे आपले बुडणारे पैसे, ते कमी झाले म्हणजे हा आपला फायदा आहे. म्हणजे राईट आन्सर हियर आरडीडी रिटर्न ऑफ, ऑप्शन बी. ओके, गुड आन्सर. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर 12वीचे तसेच या पुढील वर्गांचे म्हणजे FY BCom, SY BCom, TY BCom, अकाउंट, मॅथ्स, कॉस्टिंग, टॅक्सेशन, ऑडिट या सारख्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्सचे, प्रॅक्टिकल सब्जेक्टचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, थेअरी लेक्चर्स आणि स्मार्ट टिप्स या चॅनलवर अवेलेबल आहेत. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.